अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि त्यानिमित्ताने आपण बाळूमामा विजय ग्रंथातील पवित्र अशा बाळूमामांच्या सुंदर अशा छोट्या छोट्या कथा ऐकणार आहोत. त्यासाठी भक्तांनो, आपल्याला पहिल्यांदा नमाष्टक करायचं आहे. म्हणजे जे काही आपण ऐकणार आहोत, जे काही आपण ऐकल्याचं पुण्य आपल्याला बाळूमामा देतात, त्यासाठी नमाष्टक आणि फलाष्टक हे खूप गरजेचं असतं. चला तर मग भक्तांनो, आदी नमो गजानना, आदी नमो गजानना त्या गौरी हरनंदना, जेने चरित्र गायना स्फूर्ती मिळे, जेने चरित्र गायना स्फूर्ती मिळे. ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमिले सावकाश, ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमिले सावकाश, जये गुण तयांचा प्राश, जये गुण त्रयांचा पाश सुटो पाहे. ज्योतिबावाडी रत्नागिरी, जगदंबा माता कोल्हापुरी, विठोबा माझा पंढरपुरी नमो आता. बालमुकुंद मुळे स्वामी, विश्वंभर श्रीगुरु नामी, नरसिंह सरस्वती ग्रामी औदुंबरासी. अहो छत्रपतींची भवानी तलवार दिली परजोजुनी, अहो छत्रपतींची भवानी तलवार दिली परजोजुनी, जगतो हिंदू म्हणून अभिमानाने. भरतखंड जंबूद्वीप, माझी लक्षरितार्थे द्वीप, उजळती जाती पापताप, उजळती जाती पापताप पाहुतयाती. लक्ष्मी केशव कुळस्वामी, आपण वसावे बुद्धिधामी, प्रतिभावती संयमी असो द्यावी. आणि बाळूमामा सोये येशी तरीच सोये, चरित्र गायना होये मज मुडाशी, चरित्र गायना होये मज मुडाशी. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, तुम्हाला आज खरंच मनापासून एक विनंती आहे की कृपया करून तुम्हाला हा संदेश शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शक्य होईल तेवढं शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, मामांच्या दैवी शक्तीने भरलेला हा संदेश आहे, म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. 100% तुमच्यावर बाळूमामांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, आज मी तुम्हाला बाळूमामांच्या एक बालपणीची सुंदर अशी कथा सांगते. भक्तांनो, मामा सांगतात, ज्या घरी अधिक मुलं जन्मतात तिथं मुलांचा सुकाळ, तिथं गरिबींचं बळ. रात्रंदिवस कष्ट मेहनत करूनही दारिद्र्य त्या घराला छळ करण्याचं काही सोडतच नाही. मायाप्पाला म्हणजेच बाळूमामांच्या वडिलांना फार मुलं झाली होती. मायाप्पाला मुलं झाली फार, त्यामुळे तो कष्टकरी अपार. वाटाघाटा स्वयंका कपाने करून सत्यवा संभाळीत असे घर. बाळू गुरावासरांच्या सोबत दिवसभर आपल्याच त्रंदीत स्वैरपणे भटकत राही. बाबळीच्या शिऱ्यावर झोपणं, उंच झाडावर बसणं, पक्ष्यांची सुस्वर गाणी ऐकणं, यातच बाळूला अत्यंत सुख समाधान वाटे. बाळूचे मित्र आई सत्यवाला सांगत, तुमचा बाळू आमच्यासोबत असतो खरा, पण त्याची वागण्याची तऱ्हा काही वेगळीच आहे. त्याची वागण्याची तऱ्हा काही भलतीच आहे. तो काट्याकुट्यावर झोपतो, झाडांच्या शेंड्यावर चढून बसतो, आमच्या खेळांच्या स्पर्धेत कधीच भाग घेत नाही, आमच्यासोबत तो कधी मिसळतच नाही. बाळूंचं हे वागणं पाहून मायाप्पा विचार करू लागले की याला आता वळण लावलं पाहिजे, या पोराला योग्य मार्गावर आणलं पाहिजे. अशा वागण्यामुळे याचं जीवन कसं व्हायचं, या भविष्यामध्ये हा कसा जगू शकेल. बाळूमामांच्या या वागण्याची चिंता त्यांच्या वडिलांना वाटू लागली. या बाळूला योग्य अशा कामात गुंतवायला पाहिजे. भक्तांनो, अक्कळ गावात चंदूलाल शहा नावाचे जैन सावकार होते. त्यांच्याकडं खूप सारी गुरंढोरं, जमीन जुमला आणि व्यापार, यामुळे घर वैभव संपन्न होते. त्यांच्याकडे संपत्तीची कमीच नव्हती. आणि असे असले तरीही ते सावकार खूप दयाळू आणि त्यांची पत्नीही खूप मायाळू होती. त्यामुळे बाळूमामाला त्यांच्या घरी स्वाधीन करायचे ठरवले आणि चाकरीला ठेवण्याचा मायाप्पाने विचार केला. चाकरी शब्द ऐकून सत्यवा म्हणजेच बाळूमामांची आई घाबरली. हे बाळ या वयात मूल चाकरी कशी करेल. तेव्हा ती अशी म्हणते, माझं मूल म्हणजे माझा बाळू खूप लहान आहे आणि तो चाकरी कसा करू शकेल. या पोटच्या पोराला मी कशी पाठवू चाकरीला. पण बाळू वडिलांना म्हणाला, पिताजी
जनावरांची खिल्लारं माझ्या स्वाधीन करा. त्यांचा सांभाळ मी करून ती 100 पट करून दाखवतो. ती जनावरं म्हणजे माझीच रूपं आहेत. त्यांच्यावर कधीही रागवणार नाही. त्यांच्यावर कधी मारलेल्या काठीचे वळ माझ्या अंगावर उठतील. त्यांना मी कधीच मारणार नाही. मुक्या प्राणी म्हणजेच माझा जीव आहे, असं बाळूमामा सांगतात. वडिलांची आज्ञा मुलांनी पाळावी ही जनरूढी पाण्याच्या प्रवाहासारखी चालत आली आहे. या जनरीत चालीरीतीचा प्रवाह विचित्र आहे. या प्रवाहात ओढत वाहत जाणाऱ्याचे पलायन कच्चेपणा असो अगर पोहणाऱ्यांचं बळ असो ही शक्तिहीन ठरतात. प्रवाहामध्ये मृत मासा बलहीन म्हणून प्रवाहित पतित होतो, तर जिवंत मासा आपल्या बळाच्या जोरावर प्रवाह तोडून पार करू शकतो. सावकाराच्या घरी चाकरी आणि हेच चाकरी म्हणजे बाळूचं झालेलं जीवन होतं. बाळू गाई म्हशींची सेवा करत असताना ही जनावरं पात्र भांडी भरभरून दूध देत असत. बाळू जनावराची खूप सारी काळजीने सेवा करत असत. जेवणासाठी बाळू एक थाळी ताट वापरत असे. भोजन झाल्यानंतर ती स्वच्छ धुवून एका देवळीमध्ये एका कोंट्यात ठेवत असत. एका रात्री सावकाराची पत्नी गोठ्यात गेली. बाळूमामा हे झोपलेले होते, पण भोजन पात्रातून मंद मंद अशी प्रकाश किरणं तिला दिसली. त्या दिव्य थाळीजवळ जाऊन ती पाहू लागली. तिला चमत्कार वाटला. आपल्या बस्तीची जैन मंदिराची प्रतिमा तिला त्यामध्ये दिसू लागली. तिच्या घराची प्रतिमा, तिच्या देवघरातील जी काही देवघर होतं तिला त्या बाळूमामांच्या जेवणाच्या ताटामध्ये दिसू लागलं. आणि म्हणून तिला मोह झाला आणि तिने ती तेजस्वी थाळी घेतली. त्या देवळीत दुसरी थाळी आणून ठेवली. हे सगळं सकाळी बाळूमामांच्या लक्षात आलं. सकाळी बाळूमामा झोपेतून उठल्यानंतर सावकाराच्या पत्नीला म्हणाले, आता इथे मी जेवणार नाही. थाळीचे स्थलांतर हे बाळूने चाकरी सोडण्याचे कारण निमित्त झाले. 2 वर्षाच्या चाकरीच्या कालावधीमध्ये बाळू कधीही आपल्या घराकडे आला नाही. या 2 वर्षाच्या काळात सावकाराची मात्र सर्वांगाने भरभराट झाली. शेतामध्ये भरपूर उत्पन्न लाभले. व्यापारात भरपूर नफा झाला. गाई गुरं धुष्टपुष्ट झाली. घर विपुल, दूध दुभते झाले. स्वतःचे असो अगर चाकरीचे स्वीकारलेले काम असो, तन्मयतेने आपलेच काम म्हणून ते करणे ही बाळूमामांची शिकवण आहे. म्हणून भक्तांनो, हा कल्याणाचा मार्ग आहे आणि संकुचितपणाच्या अज्ञानाचा, अडाणीपणाचा नाश करणारा हा बाळूमामा विजय ग्रंथातील पवित्र 3रा अध्याय आहे. भक्तांनो, एकदा काय झालं, बाळूमामा 16 वर्षाचे असताना दुष्काळ पडला. उन्हामुळे रानात मृगजळ प्यायला नाही. जळ आणि चारा पाण्याच्या अभावी चारा पाणी न मिळाल्यामुळे जनावरांमध्ये मरगळ अशी अवस्था होती. बाळू अतिशय चपळ असल्यामुळे तहान लागल्यावेळी खोल विहिरीत उतरून भांड्यात पाणी भरून आणत असे. अशा एका कठीण प्रसंगी बाळूकडे देवदूत आले. त्यांनी पिण्यासाठी ओंजळभर पाण्याची मागणी केली. बाळूने खोल विहिरीमध्ये पाणी आणून दिलं. तहान भागवली तेव्हा त्या देवदूतांनी बाळूमामांना आशीर्वाद दिला, इथून पुढे तू जे बोलशील ते खरं होईल. देवदूतांची ही उक्ती, हे बोलणे म्हणजे आशीर्वादाची शक्तीच आहे. ही बाळूमामांच्या हाती आलेली लोकसंग्रहासाठी, जनसमूह मिळवण्यासाठी लाभलेली युक्तीच आहे. जनकल्याणासाठी लोकसंग्रहाचा मार्ग बाळूमामांनी अनुसरला होता. हाती घेतलेले कार्य पूर्ण करायचे हाच त्यांचा ध्येयवाद होता. म्हणून मामांनी स्वार्थाला अंतःकरणात थारा न देता श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेला भंडारा करुणेची योजना आखली. भंडारा उत्सवामध्ये अन्नदान, देवाचे भजन, कीर्तन आणि माणसाच्या मनातला उंच विशाल बनवणारा गगनभेदी ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित केला. भंडारा उत्सवात भंडाऱ्यामध्ये नाहून निघावे की ज्यामुळे भंडाऱ्यावेळी जमिनीसह आसमंत पिवळे जर्द होत असे. श्रीकृष्णाने पितांबर झटकतात सर्व अंबर आकाश पिवळेपणाने भरून गेले. हा पिवळेपणा म्हणजे अज्ञानाला प्रतिबंध करणारा अडसर होय. मेतके तालुका कागल येथे 1932 साली फाल्गुन वैद्य एकादशीस वाद घालून त्या द्वादशी दिवशी मिष्टान्न भोजनाचा महाप्रसाद घालून पहिला भंडारा उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी जनतेतील उत्साह आणि प्रेम कौतुकास्पद होते. कौतुक करावे तितके कमी होते.
या भंडाऱ्यातील अमृताला लाजवणाऱ्या प्रसादाचा लाभ भोजनप्रेमी आणि भाविक भक्त, ओढाळ आणि विरक्त, गरीब आणि श्रीमंत तसेच भिकारी इत्यादी अगणित लोकांनी श्रद्धेने हा प्रसाद घेतला. या भंडाऱ्यावेळी यात्राही भरत असे. यात्रेत फळांची, फुलांची, मेवा मिठाईंची इत्यादी विविध मालांनी भरलेली दुकाने असत. यानंतरच्या काळात मुगळी, करड्याळ, नंद्याळ या ठिकाणी भंडारा व त्यानिमित्त यात्रा भरत राहिल्या आणि कोलेवाडीच्या ठिकाणी आजही होत आहे. चिकोत्रा नदीच्या तीरावर वसलेले मेतके येथील मंदिर मामांच्या कृपेने हलसिद्धनाथांच्या पादुका केल्या. ओतारी हलसिद्धनाथांची मूर्ती घडवत असताना पितळेच्या रसाचा स्फोट होत होता. यामुळे निराश झालेल्या ओतारी मामांचे दर्शन घेऊन म्हणाला, देवा, मी पापी असावा, कारण माझ्या हातून हलसिद्धनाथांची मूर्ती घडवण्यात यश काही येतच नाही. तेव्हा मामा ओताऱ्याला म्हणाले, अरे ओताऱ्या, आधी तू माझ्या पादुका कर आणि मग पहा हलसिद्धनाथांची मूर्ती होते की नाही ते बघ. ओताऱ्याने जेव्हा मामांच्या पितळी पादुका केल्या तेव्हा त्याच्या इच्छेप्रमाणे हलसिद्धनाथांची मूर्ती तयार झाली. मामांच्या त्या पितळी पादुकांची मंदिरात स्थापना केली. कालांतराने मामाची व विठ्ठल रुक्माईंची मूर्ती करून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर मंदिरासमोर एक उंच खांब रोवला गेला. भूतबाधा झालेल्या व्यक्ती त्या खांबाला आलिंगन दिल्यावर बोलू लागत. त्या खांबाला कवटाळल्यानंतर पिशाच्च अनेक प्रकारचे खेळ करत असे, पण त्यांची कोणतीही मात्र तेथे न चालता बाधित व्यक्तीला सोडून पिशाच्च पळ काढत असे. भंडाऱ्याचा उत्सव सध्याही चालू आहे. स्वतः मामा ज्या ज्या स्थळी फिरले, रमले, तेथील भक्तजनांचे संसार कष्ट मामांनी दूर केले आहेत, नाहीसे केले आहेत. देवदेवतांच्या उत्सवामुळे, संतांच्या चरण स्पर्शामुळे कोणतेही कार्य पूर्णत्वाला जाते. म्हणून आपल्या संस्कृतीत गणेश वंदना प्रथम करण्याची पद्धत आहे. तसेच संत चरणाचे महत्त्व आहे. अशा प्रकारे ज्ञानाचा उदय करणारा व अज्ञान घालवणारा हा बाळूमामा विजय ग्रंथातील पवित्र 6वा अध्याय आहे आणि मामांची ही छोटीशी कथा आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस. पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला.
कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती, ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता, तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट प्रवृत्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली,
हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता, ती सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्य काळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते, तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महानव्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत, याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्यांना
त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले, अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.